नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपल्या सोबत आहेत संग्रामनगर गटाचे मेघा रामचंद्र कचरे यांचे पती रामचंद्र कचरे. तर जाणून घ्या त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया आहे ते. संग्रामनगर गटातील व्यूहरचना कशी आहे आणि कशा पद्धतीनं प्रचाराची रणनीती असणार आहे. संग्रामनगर गटामध्ये आदरणीय तालुक्याचे दमदार आमदार रामभाऊ सातपुते साहेब यांनी आमच्यावर जो विश्वास ठेवला आणि त्याच्यामध्ये माझी पत्नी मेघा रामचंद्र कचरे यांना उमेदवारी दिली आणि आमचं कचरेवाडी गाव या गावाला इतिहासात पहिल्यांदा उमेदवारी आमदार साहेबांच्या मार्फत आम्हाला मिळालेली आहे. तर एकंदरीत आमच्या गावामध्ये अतिशय चांगलं वातावरण आहे. 100% गाव भाजपच्या बाजूने आहे आणि पूर्ण संग्रामनगर गटामध्ये आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही तो गट भाजपला जिंकण्यास 100% आता सध्या तरी चांगलं वातावरण आहे. जनतेतून कसा प्रतिसाद आहे आपल्याला? जनतेतून एकदम चांगला प्रतिसाद आहे. आमदार साहेबांनी गेल्या 5 वर्षामध्ये जी कामं केलेली आहेत, गेल्या अनेक वर्षामध्ये कचरेवाडी गाव असेल आणि आसपासचा जो परिसर आहे त्या गावामध्ये चाकोरे असेल, तिरवंडी असेल, मेडद असेल, कोंडवळ असेल, या गावामध्ये कुठलीही विकास कामं नव्हती. रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था होती. त्या सर्व ठिकाणी आमदार साहेबांनी अतिशय उच्च दर्जाचे रस्ते बनवलेले आहेत. लोकांना अनेक सुखसुविधा दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे सर्व मतदार हा भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे आणि ठामपणे उभा आहे. त्याच्यामुळं संग्रामनगर जिल्हा परिषद गटातून भाजपचाच उमेदवार विजय होईल असा मला विश्वास आहे. संग्रामनगर आता हे मोहिते पाटलांचा बालेकिल्ल्यातून आपण उभा राहत आहे, तर याला आपण कसे सामोरे जाणार? बालेकिल्ला हा असं काय कोणाचा कायमचा नसतो, परंतु आमदार साहेबांनी जे काम केलंय त्या कामाच्या जोरावरच आम्हाला त्यातून आम्ही त्यांना प्रतिउत्तर देऊ. आणि आमच्या गावातील अनेक ज्येष्ठ मंडळी असतील ते अतिशय ताकदीने आणि जोशाने ह्या सगळ्या यंत्रणेमध्ये, प्रचार यंत्रणेमध्ये सक्रिय आहेत. त्याच्यामुळे आम्हाला नक्कीच विश्वास आहे की पूर्ण संग्रामनगर गटामध्ये आम्ही भाजपचा उमेदवार निवडून आणू. त्याचं दुसरं कारण असं आहे की संग्रामनगर पंचायत समिती गणातून माने पाटलांना उमेदवारी मिळालेली आहे आणि माने पाटील कुटुंब हे अतिशय सक्षम, सुसज्ज आणि सुसंस्कृत कुटुंब आहे आणि संग्रामनगर पंचायत समिती गणामधून जिल्हा परिषदच्या उमेदवारासाठी पण ते भरघोस लीड देतील. त्याच्यामुळे आम्हाला विश्वास आहे की आमचा उमेदवार 100% निवडून येईल. संग्रामनगर नगरमध्ये आता रोडच्या अवस्था एकदम बिकट झालेली आहे, तर आपण प्रथम काय कराल? सर्वप्रथम आम्ही संग्रामनगर गटामध्ये गावामध्ये जी बी रस्त्यांची अवस्था वाईट आहे त्या ठिकाणी जिल्हा परिषद आणि इतर कुठल्याही योजनेतून तिथं जे काय रस्त्यांच्या आवश्यकतेनुसार आम्ही तिथं रस्ते करण्याचा 100% प्रयत्न करू आणि तिथल्या लोकांची योग्य ती सोय करण्याचा प्रयत्न करू. आता विरोधक म्हणतात की भाजपचा सुप्रसाद करणार, याबद्दल आपलं काय मत आहे? सुपडासाहेब अकलूज नगर परिषदला पण करणार होते, तिथं काय झालं नाही. आता अजून एकदा प्रयत्न करू देत त्यांना. शेवटी प्रत्येक जण आपापले हे दावे सांगतच असतो, पण आम्ही कामाच्या जोरावर आणि रामभाऊ सातपुते साहेबांच्या विश्वासावर निवडणूक लढत आहे. जनतेचा पूर्ण आणि 100% पाठिंबा त्यांच्या पाठीमागे आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही निवडणूक लढवत आहे आणि 100% आमचा विजय हा होणारच. माने कुटुंबावर मोहिते पाटलांचा दबाव असल्यामुळे नगरपंचायतीमध्ये त्यांनी प्रचार कमी केला होता, त्यामुळे जरा पराजय झाला होता भाजपचा. आता या प्रचारात काय आघाडी आहे का? नाही, माने पाटील कुटुंबाने अतिशय जोराने आणि संघर्षमय प्रचार केला होता, त्याच्यामध्ये काय शंका नाही. आणि इथून पुढे सुद्धा ते अतिशय ताकदीनं आणि अगदी हाय जोश आहे त्यांचा. आणि त्यांच्या वैयक्तिक कुटुंबातील उमेदवार पंचायत समिती गणामध्ये आहे संग्रामनगर, त्यामुळे ते एकदम ताकदीनं प्रचार करतील आणि पंचायत समितीचा त्यांचा उमेदवार तर निवडूनच येईल, पण जिल्हा परिषदच्या उमेदवाराला सुद्धा ते नक्की लीड देतील. संग्रामनगर जिल्हा परिषद गटामध्ये मोठ्या नेत्यांचे काय बैठका किंवा सभा होण्याची शक्यता आहे का? आता सध्या 27 तारखेला फॉर्म मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. त्याच्यानंतर प्रचार यंत्रणा सुरू होईल. त्याच्यामध्ये जे काही नियोजन असेल ते 100% आम्ही तुम्हाला कळवू. संग्रामनगर गटातील मतदारांना आपण काय आवाहन करा? संग्रामनगर गटातील मतदारांना आमचं एकच आव्हान आहे की देशामध्ये मोदींचं सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजींचं सरकार आहे. याच्या पाठीमागच्या निवडणुकांमध्ये तुम्ही देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली निवडणुकांचा निकाल पाहिलेला आहे आणि
मी त्यांना अतिशय विश्वासानं सांगतो की भाजपला तुम्ही मतदान ज्या दिवशी कराल त्या दिवशी तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या 100% सुटणार आहेत. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा विचार न करता तुम्ही अगदी मोकळ्या मनानं भाजपला मतदान करा. सगळ्या बाजूनं तुमच्या अडचणींना भाजपच उभं राहणार आहे, आमदार रामभाऊ सातपुतेच उभं राहणार आहेत.